हुपरीतील जवाहर सहकारी बँकेच्या विलिनीकरणाला रिझर्व्ह बँकेनं मान्यता दिली आहे। इचलकरंजीतील कल्लाप्पा आवाडे जनता सहकारी बँकेत जवाहरचं विलिनीकरण झालंय। बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। सहकार महर्षी कल्लाप्पा आवाडे यांच्या नेतृत्वाखाली 7 फेब्रुवारी 1963 ला इचलकरंजी जनता बँकेची स्थापना झाली। कल्लाप्पा आवाडे जनता सहकारी बँकेच्या सध्या 46 शाखा आहेत। हुपरी इथल्या जवाहर सहकारी बँकेचं आवाडे जनता बँकेत विलिनीकरण करण्यास रिझर्व्ह बँकेनं मान्यता दिली आहे। जवाहर सहकारी बँकेच्या 6 शाखा आहेत, त्यामुळे आता आवाडे जनता सहकारी बँकेच्या 52 शाखा झाल्यात। जवाहर बँकेकडे 120 कोटीच्या ठेवी असून 68 कोटी रुपयांची कर्ज दिली आहेत। जवाहर बँकेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार आणि कर्मचाऱ्यांचं कोणतंही नुकसान न करता बँक विलीन करून घेतल्याची माहिती चेअरमन स्वप्नील आवाडे यांनी दिली आहे। यावेळी बँकेचे व्हाईस चेअरमन संजय कुमार अनिगोळ, व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत चौगुले, संचालक सुभाष जाधव, महेश सातपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगावे, जनरल मॅनेजर किरण पाटील, दीपक पाटील यांच्यासह संचालक अधिकारी उपस्थित होते।